पाहूयात पुढची बातमी। महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक 2026 आज विधानसभेत मांडण्यात आलं। गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी हे विधेयक मांडलं। जबरदस्तीनं आणि प्रलोभनं दाखवून धर्मांतर करणाऱ्यांविरोधात राज्य सरकारनं हे विधेयक आणलंय। मागील आठवड्यात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या विधेयकाच्या मसुद्याला मंजुरी दिली होती। अखेर आज हे विधेयक विधानसभेत मांडण्यात आलंय। दोन्ही सभागृहांची मंजुरी मिळाल्यानंतर विधेयक राष्ट्रपतींकडे मान्यतेसाठी पाठवलं जाईल। राष्ट्रपतींची मंजुरी मिळाल्यानंतर हा कायदा राज्यात लागू होणार आहे। राज्यात जबरदस्तीनं किंवा आमिष दाखवून केले जाणारे धर्मांतर रोखण्यासाठी हा कायदा आणल्याची सरकारची भूमिका आहे। तर या विधेयकामध्ये कारवाई संदर्भात कोणकोणत्या तरतुदी आहेत आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। या विधेयकानुसार फसवणूक करून किंवा बळजबरी आणि आमिष दाखवून धर्मांतर केलं तर दोषी व्यक्तीला 5 वर्ष कारावास आणि 1 लाख रुपये दंड ही शिक्षा दिली जाऊ शकते। त्याच्या व्यतिरिक्त अज्ञान किंवा मनोविकार असलेल्या व्यक्तीचा गैरफायदा घेऊन त्याचं धर्मांतर घडवून आणलं असेल तर अशा दोषीला 7 वर्ष कारावास आणि 5 लाख रुपये दंड ही शिक्षा दिली जाऊ शकते। आणि त्या व्यतिरिक्त कायद्यानुसार दोषी व्यक्तींना पुन्हा गुन्हा केल्यास 10 वर्ष कारावास आणि दंडही होईल। म्हणजे एकदा धर्मांतर केलं त्याच्यामध्ये तो दोषी आढळला त्याच्यानंतर पुन्हा एकदा तसाच गुन्हा केला तर त्याला 10 वर्षांचा कारावास आणि दंड अशी तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे। तर ह्या पद्धतीच्या मोठ्या प्रमाणावर घटना समाजामध्ये घडत होत्या। याला कुठेतरी आळा घातला गेला पाहिजे, याच्यावर कुठेतरी बंदी आली पाहिजे। याच्याकरिता जो देशातल्या इतर राज्यांनी ऑलरेडी त्या ठिकाणी केलेला होता तो कायदा त्याचा अभ्यास करून एक अभ्यासगट याच्याकरिता तयार करण्यात आला होता। माननीय पोलीस महासंचालक यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती होती। यांनी वारंवार अभ्यास करून त्या ठिकाणी इतर राज्यांमध्ये कुठल्या पद्धतीच्या उपाययोजना करण्यात आला त्याचा अभ्यास करूनच मग आता हा कायदा तयार करण्यात आला, जो मंत्रिमंडळाने पहिले मान्यता दिली आणि आता सभागृहात ठेवण्यात आली। सभागृहामध्ये देखील याच्यावर विस्तृत चर्चा होईल। विशेष करून आपल्या समाजातील तरुणींना याचा बळी करण्यात येत आहे। या संदर्भामध्ये हे जे विधेयक आहे ते महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आज इंट्रोड्यूस करण्यात आलेलं आहे। येत्या आठवड्यामध्ये त्याच्यावरती चर्चा होईल आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये ते पारित होऊन अशा प्रकारच्या प्रवृत्तींवरती आळा घालण्यासाठी या कायद्याचा उपयोग होईल। जोर जबरदस्तीने प्रलोभन दाखवून आमिष दाखवून अशा पद्धतीने धर्म बदलतायत आणि आता धर्म बदलायचा असेल तर दोन्ही बाजूनी फायदा घेता येत नाही की एकीकडे आरक्षणाचा फायदाही घ्यायचा आणि दुसरीकडे धर्मही बदलायचा। तर असं जे मेळघाट सारख्या क्षेत्रामध्ये होतं, गडचिरोली सारख्या काही भागात होतं, नंदुरबार सारख्या भागात होतं, ते या निमित्ताने निश्चितपणे यावर अंकुश बसण्याची शक्यता आहे। कोण म्हणतं धर्म स्वातंत्र्य नाही? या देशामध्ये तुमच्या संविधानामुळे तुम्हाला धार्मिक स्वातंत्र्य आहे हे संविधानात लिहिलेलं आहे ना। तुम्ही काय नवीन संविधान लिहिणार की काय? हे थोतांड आहे सगळं। राज्यव्यवस्था जेव्हा कोलमडायला लागते, राज्यव्यवस्था जेव्हा अडचणीत येते तेव्हा धर्माचा आधार घ्यायचा, ही राजकारणातली एक नवीन लाईन आहे।